लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. हे कवितेतील पंक्ती आपण पुष्कळ वेळेला ऐकलेली आहे किंवा पुष्कळ लोकांच्या मुखातून आपण ऐकत आहोत की हे परमेश्वरा, मला बालपणीच्या रंगामध्ये दुनियेमध्ये घेऊन जाऊ दे. मला माझा बालपण हवं आहे. जे माझं बालपण हरवलेलं आहे त्या बालपणाच्या स्वप्नामध्ये मला पूर्णपणे भिजून जायचं आहे. त्या बालपणाच्या अंगणामध्ये मला खेळायचं आहे. म्हणजेच प्रत्येकाला वाटते की बालपणीच्या आठवणी किती सुंदर होत्या, बालपणीचे दिवस किती चांगले होते, किती मौज मजा होती. कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस, कुठल्या प्रकारचा अहंकार, कुठल्याही प्रकारचा दोष किंवा द्वेष काहीच नव्हतं. तर केवळ आणि केवळ मजा होती, मौज मजा होती आणि प्रत्येक क्षण आनंदाने आपण खेळत होतो, घालवत होतो. परंतु जर आताचं बालपण पाहिलं तर कधी कधी मनाला खंत वाटते की खरोखरच जे बालपण आपण एन्जॉय केलेलं आहे, जे बालपण या पिढीने खरोखर किंवा या वृद्ध लोकांनी एन्जॉय केलेलं आहे, त्याची चव या पिढीला कधीच येणार नाही. आणि म्हणूनच बालपण हा व्यक्तीच्या जीवनातील अगदी अविभाज्य घटक असतो. परत एकदा आजच्या शुभ वर्तमानामध्ये याच बालपणाच्या आठवणीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना घेऊन जात आहे. जणू या बालपणाच्या जंगलामध्ये एक सफारी म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या एका गाडीतून प्रवास करून आपल्याला सांगत आहे, या बाळाप्रमाणे जगा, बाळाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की स्वर्गामध्ये मोठा कोण आहे, जेव्हा शिष्य सांगतात की स्वर्गामध्ये मोठा कोण आहे, त्या शिष्याला उत्तर देताना प्रभू येशू ख्रिस्त एका बालकांना जवळ घेऊन सांगत आहे, पहा, जी व्यक्ती या बालकाप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करते, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये या बालकाप्रमाणे द्वेष नाही, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये या बालकाप्रमाणे राग नाही, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये या बालकाप्रमाणे कलह नाही, प्राईड नाही, इगो नाही, ती व्यक्ती या स्वर्गामध्ये उच्च होणार आहे. त्या व्यक्तीला स्वर्गामध्ये महत्वाचं स्थान मिळणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त लहान बालकाला का जवळ घेत आहे? कारण प्रत्येक व्यक्तीला आज मोठं व्हायचं होतं. त्या काळात देखील प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की मला मानसन्मान दिला जावा, मला मोठं केलं जावं, मी सर्वांमध्ये उंच दिसावं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामधील अहंकार मोडून टाकत त्यांना सांगत आहे, प्रथम या बालकाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे स्वतःला नम्र करा, खाली वाका, नेहमी मागे राहण्याचा प्रयत्न केला आणि परमेश्वर नक्कीच तुम्हाला पुढे आणणार आहे. परंतु तशी स्थिती त्या लोकांमध्ये नव्हती आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या लहान बालकांना आपल्या समोर ठेवत आहे. दुसरी व्यक्ती म्हणजे लहान बालक. किती निरागस असतात, किती गोंडस असतात, प्रत्येक क्षण आनंदाने जगत असतात. म्हणजेच ते कळत नकळत आपल्या सर्वांना सांगत आहे की परमेश्वरती भिस्त ठेवा, परमेश्वरती विश्वास ठेवा, कारण उद्याचा दिवस कसणार आहे, कसा येणार आहे आपल्याला ठाऊक नाही. हे जणू काही बालक आपल्याला सांगत असतात आणि आपण मात्र प्रत्येक दिवस टेन्शनमध्ये, प्रत्येक दिवस रागामध्ये, प्रत्येक दिवस द्वेषामध्ये, प्रत्येक दिवस भांडण करण्यामध्ये घालवत असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, आपण आपल्या जीवनातील अगदी महत्वाचे पैलू, अगदी महत्वाचा क्षण गमावत चाललेलो आहोत, माणुसकी विसरत चाललेलो आहोत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या बालकाद्वारे आपला सुंदर असा संदेश देत आहे की या बालकाप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये नम्र होऊन प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जी व्यक्ती बालकाप्रमाणे प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत असते, ती व्यक्ती सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, ती व्यक्ती सर्वात उंच व्यक्ती आहे, ती व्यक्ती सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती सर्वात मोठी व्यक्ती आहे परमेश्वराच्या दृष्टीने. कारण केवळ जीवनामध्ये प्रथम स्थान ती परमेश्वराला देत असते. आपण देखील या बालकाप्रमाणे आपला जो क्षण आपण आनंदाने घालविला, आपल्या क्षणामध्ये आपण परमेश्वराला धन्यवाद दिला, जे जीवन परमेश्वराने दिलेलं आहे त्याबद्दल परमेश्वराचे ऋणी म्हणून, आपण परमेश्वराचे आभार मानून तो क्षण चांगल्या प्रकारे घालवण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच ते बालपण परत एकदा आपण आपल्या जीवनामध्ये एन्जॉय करू शकतो. परमेश्वराला अग्रस्थान देऊया, परमेश्वराला प्रथम स्थान देऊया आणि बालकाप्रमाणे निरागस होऊन परमेश्वराची सेवा करण्याचा प्रयत्न करूया. आमेन.